कॉकटेल आहे, म्हणजे अर्धी पंजाबी अर्धी मराठी आहे. तर मी प्रयत्न करते बोलायला, तर काही चुकी झाली तर माफ करा प्लीज. आणि इथं येऊन खूप बरं वाटलं. विखे पाटील फॅमिली जे आहे, थँक्यू मला इथं इन्व्हाइट केलं. जे काम करतात फॅमिली, विखे पाटील फॅमिली जे काम करतात शेतीमध्ये, ते एकदम खूप इन्स्पायरिंग आहे. आणि थोडं चांगलं वाटतं की मला या सेलिब्रेशनमध्ये इन्क्लूड केलं. तर थँक्यू सो मच. आणि बाकी मजा करतात की नाही? ते मजा करत आहे, पण काय योगायोग बघा, एकाच स्टेजवरती ज्यांच्या नावामध्ये सहज सुरुवात असते ना, ती लोक इतकी छान मनाने असतात, दिसायला सुंदर असतात. आणि साईंच्या इथे आहे, त्यामुळे एका खरंच जोर ताल टाळले पाहिजे योगायोगासाठी. आणि आज जे आम्ही केलं फेलिसिटेशन जे केलं, स्त्री पॉवर, स्त्री शक्ती पण आहे. वा, त्याच्यात पण सह आहे ते. आणि आज तुम्ही दर्शन घेतलं साईंच्या इथे. साईंच्या इथे आल्यानंतर प्रत्येक जण मला असं वाटतं काही ना काही त्यांच्या दरबारात मागत असतो. तर असं विचारू नये की तुम्ही काय मागितलं म्हणून, पण एखादी तुमची अशी इच्छा की जी खरंच खूप छान मनापासून आहे, जे लोकांच्या मनात की काय बाबा यांच्या मनात काय असेल की ते साईंकडे गेले तुम्ही मागितलं असेल, तसं तर तुमच्याकडे सगळंच आहे. पण एक असं छोटा कॉर्नर असतो की जिथे आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये एक वेगळं पण असतं. ते काय आहे? मी खरं सांगू तुम्हाला, खूप काय असं प्लॅन केलेलं की हे ना जाऊन तिथं मी प्रे करून हे रिक्वेस्ट करणार की प्लीज हे माझ्यासाठी करा, हवंय मला. पण साईबाबांच्या कडकीने त्यांच्या समोर उभी राहिली ना, सगळं प्लॅन होतं. ॲब्सोल्युटली काहीच करत नाही. आणि तो फिलिंग, त्या फिलिंगचे शब्द नसतात. तर खूप मनात खूप धन्यवाद असा फील होतो त्या मोमेंट. ॲब्सोल्युटली. पण एक प्रश्न तुम्हाला असं मला विचारायचं आहे की तुमच्याकडे एक प्रश्न ह्या जोडीला बघून असं काय विचारायचं वाटतं? खरं सांगू, फक्त तुमच्यासाठी नाही, मला इंटरेस्ट राहतं की कोण काय लंच किंवा डिनरमध्ये काय खाल्लंय आज मला सांगायला. क्या बात. सांगा आज स्पेसिफिक काय जेवणात खाल्लं. मी सांगू, मी आता थांबत होते ना की मस्त श्रीखंड खाल्ली. श्रीखंड पुरी. फक्त श्रीखंड. अच्छा. आणि बेसिकली ह्या दोघांकडनं एक दादा तुम्ही प्रश्न मला वाटतं सदस्यांना विचारावा दोघांत मिळून. तर नाही आज किंवा वहिनी तुम्ही असं सांगा की जेवणात काय खाल्लं आज? मी काय खाल्लं? हो, साबुदाण्याची खिचडी. खिचडी. मी पण सकाळी तेच खाल्लं आज. आपण एवढा वेळ दिला, एवढ्या लांब आलात. आणि खरं तर शिर्डीचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला बोलवत नाही, बाबाच बोलवतात. बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात. आम्ही खरंच ग्रामीण भागातल्या या महिलांना कधीही हे व्यासपीठ उपलब्ध नाही. यांनी कधी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिलं आहे, पण आम्ही हा प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिला देखील जे मुंबईला पाहायला मिळतं, जे पुण्याला पाहायला मिळतं, ते आम्ही इथं सातत्याने दाखवायचा प्रयत्न करतो. आपल्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपले सगळ्यांच्या पूर्ण आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने 1 2 3. थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड वी आर स्टार्टिंग. 2 मिनिटं बोला आणि आभार मानतो. थँक्यू. सदस्य एकच मिनिट. बरोबर. हो बरोबर. आज ग्रीन, आज हिरवा रंग असल्यामुळे थोडंसं जरा स्लाईट ब्लॅक टच असेल. तुम्ही आता वहिनीने विचारतो, वहिनी सदाजींना पाहिल्यानंतर तुमच्या मनात असं काय फील झालं पडतं की त्यांना हा प्रश्न विचारला? त्या इतक्या सुंदर आहे, मला काही प्रश्न विचारावाच नाही वाटत. इतक्या खरंच त्यांचं पर्सनॅलिटी मी जेव्हापासून त्या आल्या शिर्डीमध्ये, त्या इतक्या छान पद्धतीने माझ्याशी फक्त मराठी बोलतायत. मला त्याचं इतकं छान वाटतंय. आपला माणूस भेटल्यासारखं वाटतंय. असं वाटत नाही एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत, ज्या पद्धतीने त्या वागतायत अगदी आपल्यासारखंच गप्पा मारतायत. खूप छान वाटतंय. आणि मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आता माझ्या मनातला हिरो इकडे होत आहे, तुमच्या मनातला हिरो कसा असावा हे तुम्ही मला सांगा. माझ्या
आणि हिरो आहे. ते माझे सुपर हिरो आहेत. ॲब्सोल्यूट ॲब्सोल्यूट. वडील हे हिरो आहेतच तुमच्याशी, पण तुमच्या मनात येणार हिरो कसा असावा? ते तर आम्हाला सगळ्यांनाच आवडतात बेसिकली. एकदम मस्त मज्जा करायला, जेवण खायला मज्जा, असं वाटायला गप्पा हा मारायला. म्हणजे त्यांनी जेवण करायचं तुम्ही खाणार. मस्त idea आहे. प्रत्येकीच्या मनात असाच हिरो असतो की तुम्ही जेवण करा, मी खाते आरामशीर वगैरे असं बसून. आणि खरंच तुम्हाला असाच हिरो तुमच्या आयुष्यात मिळावा असा साईच्या मी प्रार्थना करतो. पण जाण्याआधी ह्या ऑडियन्ससाठी तुम्ही काय सांगा किंवा काय मेसेज द्या, येणाऱ्या ज्या नवीन पिढीसाठी काय मेसेज द्या स्वतः? मी हेच बोलणार की आता या मंचवर स्त्री पॉवरचे एक्सपिरियन्स केलं आहे, खूप खूप बरं वाटलं. तर मी सगळ्यांना हेच सांगणार की हम सबको जो महिला है हमारे आसपास उनको बढ़ावा देना चाहिए, उनको सपोर्ट करना चाहिए. आणि तेच मी प्रयत्न पण करणार. तर इथं खूप बरं वाटलं. विखे पाटील फॅमिली मस्त काम करतात. तर हे खूप इन्स्पायरिंग आहे आणि मला खूप मजा आली इथं येऊन. तर थँक्यू सो सो मच. त्या बात स्वतःची मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं थँक्स. जसं तुम्ही सगळ्यांना मेसेज पण दिला, या फॅमिलीबद्दल सुद्धा सांगितलं. पण आमची अशी इच्छा आहे की बेसिकली तुम्ही खूप छान गाणं म्हणता असं सुद्धा मला कळलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.